आदरणीय व्यासपीठ आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या चिमुकल्या मुलांना मुलींना बघण्यासाठी जमलेले माळमाथा परिसरातून आलेले सर्व आईवडील नातेवाईक आप्तेष्ट, खरं तर सरांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितलं की शेरोशायरी करावी लागेल. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या माध्यमातून गाव स्तरावरती एक मोठं व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी खुलं व्हावं, या लक्ष्मीकांत भाई शाह यांच्या प्रयत्नातून आपण जर बघितलं तर आपण खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी गॅदरिंग होत असते, पण असं भव्य दिव्य स्टेज, अशा सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा आणि त्यातून साजरा होणारा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या मुलांमधून बघणारे सुप्त असे कलागुण आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही आता स्वागत गीत जरी मी बघितलं तरी सर खूप तालबद्ध सूरबद्ध असं स्वागत गीत होतं आणि ते निवडताना खूप अवघड असं गीत त्यांनी निवडलं, पण ते अत्यंत तालासुरात त्यांनी त्या ठिकाणी गायलेलं आहे. म्हणजे खरंच अभिमान वाटतो की खेड्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण असं म्हणतो की खेड्यामध्ये या सगळ्या सुविधा मिळतील का, या सगळ्या गोष्टी शक्य होतील का. असं असताना आपल्या माळमाथा परिसरामध्ये एक शिक्षण संस्थेचं वटवृक्ष या ठिकाणी रोप लावणं आणि ते मोठं करणं आणि त्याच्या मोठं केलेल्या वटवृक्षाला अशा प्रकारे बहार येणं, हे खरंच एक लक्ष्मीकांत भाई यांचं एक कौतुक करावं असं वाटतं. बऱ्याचदा असं होतं की नातेसंबंध जपताना नंतर कंटाळा येतो. एक सुंदर असं शब्द आहेत की याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले, याचे त्याचे प्रत्येकाचे खोटे वाटत गेले, दुःख आपले प्रत्येकाला मोठे वाटत गेले, हौसेने काही नात्यांचा भार घेतला होता, नंतर त्या नात्यांचे ओझे वाटत गेले. परंतु तरीही भाईंना असं कोणतं ओझं वाटलं नाही. त्यांनी कायमस्वरूपी पालकांशी असं नातं या ठिकाणी जुळवून ठेवलेलं आहे. असं म्हणतात की पंगत चुकली की एक वेळेचं जेवण चुकतं, पण संगत चुकली की आयुष्याची पूर्ण वाट लागते. त्यामुळे माणसाने कधी संगत चांगली ठेवावी आणि अशा चांगल्या शाळेमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश मिळवलेला आहे. या शाळेसोबत आपलं एक प्रेमाचं नातं तयार झालेलं आहे. तुझ्यात जीव लागला रुतायाला हळूहळू, जरा उशीर लागला कळायला हळूहळू, तुझ्यात जीव लागला रुतायाला हळूहळू, जरा उशीर लागला कळायला हळूहळू, तुझ्या सोबत बहरत गेलो फार आजवर मी, आणि दुःख अशात लागले सरायला हळूहळू. असं दुःख सरवणारी आणि आपल्या मुलांना मोठं करणारी ही शाळा. खरं तर सत्य या ठिकाणी प्रत्येक पालक जो आहे तो प्रत्येक पालक आपल्या मुलाचा नृत्याविष्कार, आपल्या मुलाचा कलागुण बघायला आलेला आहे. असं असताना आम्ही या ठिकाणी जास्त वेळ घेऊन आपल्याला त्रास देणं योग्य होणार नाही, म्हणून जाता जाता फक्त 2 ओळी सांगतो आणि समारोप करतो. मैं दवा पूछता फिरता था जमाने भर से, मैं दवा पूछता फिरता था जमाने भर से, भर गए जख्म तेरे हाथ लगाने भर से. मैं दवा पूछता फिरता था जमाने भर से, भर गए जख्म तेरे हाथ लगाने भर से, बड़े मुद्दत से चैन से सोया था मैं, बड़ी मुद्दत से चैन से सोया था मैं, खुल गई नींद तेरे ख्वाब में आने भर से, अब तो लगता है मस्तक ही चढ़ाना होगा, अब तो लगता है कि मस्तक ही चढ़ाना होगा, कौन सुनता है यहाँ दूध चढ़ाने भर से. जय हिंद, जय महाराष्ट्र.